हाय, हॅलो, नमस्कार सखी. स्वयंपाक करताना किंवा स्वयंपाकघरात बऱ्याचशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात. त्या करताना काही वेळा अडचण येते, काही वेळा त्या गोष्टींचा कंटाळा येतो. बऱ्याचदा त्या गोष्टी बनवताना फसतात. आज आपण अशा 15 टिप्स पाहणार आहोत, ज्या टिप्स तुम्हाला स्वयंपाक करताना अगदी झटपट मदत करतील आणि स्वयंपाक आपल्यासाठी कंटाळवाणाही होणार नाही. शिवाय बनलेला पदार्थ खूप छानही बनेल. तर चला मग आपण ह्या टिप्स पाहण्यासाठी सुरुवात करूया. आपल्याला रोजच कांदा चिरावा लागतो आणि मैत्रिणींनो, तो चिरताना डोळ्यातून किती गंगा जमुना वाहतात ते आपल्याला माहीतच आहे. कांदा 2 भागात चिरून साले काढून 10 मिनिट पाण्यात घालून ठेवा आणि नंतर पाणी निथळून चिरा, म्हणजे डोळ्यातून पाणी येणार नाही आणि कांदाही सहज चिरला जाईल. कांदे पोहे सगळ्यांनाच आवडतात, पण हेल्थची काळजी घेत जास्त तेल न वापरणं योग्य. तर आपण फोडणीला कांदा घातला की तो मऊ शिजावा म्हणून त्यात थोडंसं मीठ भुरभुरा, तेल अगदी थोडंसं टाका. कांदा परतताना आणि मग थोडं पाणी घालून शिजू द्या. पाणी आटलं की मग भिजवलेले पोहे घाला. पोहे मस्त मऊ खमंग तयार होतात. रवा, साखर, शेंगदाणे याला बऱ्याच वेळा मुंग्या होतात. अशा वेळी त्यात 5 ते 6 लवंगा घालून ठेवा, म्हणजे मुंग्या जातात आणि परत लागतही नाहीत. लोणी कढवताना आपण लोणी धुवून घेतले तरी काही वेळा उग्र वास येतो. त्यावेळी लोणी कढवताना त्यात विड्याची 2 पाने आणि 5 ते 6 लवंगा घाला, म्हणजे तुपाला उग्र वास येत नाही, सुगंधी, रवाळ आणि छान रंगाचं तूप तयार होतं. साबुदाणा खिचडी मस्त मोकळी आणि छान फुललेली बनण्यासाठी साबुदाणा धुतल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पातळ ताक टाका, म्हणजे साबुदाणा मस्त मोकळा, फुललेला आणि खमंग खिचडी होते. पालेभाज्या शिजायला घालताना त्यात थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा तेल घाला, म्हणजे शिजल्यावर सुद्धा रंग हिरवा राहतो. सँडविच मुलांच्या डब्याला द्यायचं असेल तर त्या लोणी आणि चटणी एकत्र करून बनवा, म्हणजे करायलाही सोपं आणि सँडविच मऊ पडत नाही. बटाटा वड्याचं आवरण खुसखुशीत होण्यासाठी डाळीचं पीठ, मीठ, किंचित हिंग, हळद, 2 चमचे तांदूळ, पीठ घालून सरसरीत भिजवा. हे पीठ 10 मिनिट चांगलं फेटून घ्या आणि 1 चमचा तेल घालून परत कडकडीत भिजून मग वडे तळा. खुसखुशीत आणि खमंग वडे तयार होतात. सखी, आपल्याला नेहमीच लसूण सोलावा लागतो आणि हे काम खूप वेळ खाऊ आणि कंटाळवाणं असतं. तर हाच वेळ वाचवण्यासाठी लसूण पाकळ्यांना थोडं तेल आणि पाण्याचा हात लावून 10 मिनिट ठेवा आणि मग लसूण काड्या कशा पटापट सोलल्या जातात ते पहा. काही वेळा ताक केल्यावर बरंचसं शिल्लक राहतं. अशा वेळी त्यात जास्त पाणी टाकून ठेवलं तर ते ताक अजिबात आंबट होत नाही. जेव्हा वापरायचं असेल तेव्हा वरचं पाणी काढून टाका, म्हणजे आंबट नसणारं ताक मिळेल. हे ताक आपण कढीपत्त्याच्या झाडालाही टाकू शकता. थालीपीठ बनवताना पाण्याऐवजी ताकाचा वापर करू शकता. उडीद वडे खुसखुशीत होण्यासाठी उडीद डाळ भिजवताना त्यामध्ये थोडेसे पोहे घाला. उडीद वडे करताना डाळ वाटून झाल्यावर पीठ एकाच दिशेने 10 मिनिट फेटा, म्हणजे वडे मस्त हलके फुलके होतात. पीठ फेटण्यासाठी ब्लेंडरचा वापरही करू शकता. थंडीत किंवा पावसाळ्यात दही लावताना दूध थोडं कोमट असावं. थोडं आंबट दही किंवा ताक विरजणासाठी घालून 5 ते 7 वेळा 2 भांड्यामध्ये खालीवर करा किंवा एकदा त्यामध्ये ब्लेंडर फिरवा आणि नंतर झाकून ठेवा. मस्त दही तयार होतं. दह्यातील कोशिंबीर जर फोडणी घालून करायची असेल तर थंड फोडणी घाला. गरम फोडणी जर कोशिंबीरमध्ये घातली तर आंबट होते किंवा दही आणि पाणी वेगळं होऊन कोशिंबीर एकसारखी राहत नाही. काकडी, बीट, टोमॅटो यातील पाणी हाताने थोडंसं निथळून त्या भाज्या कोशिंबीरमध्ये घाला, म्हणजे कोशिंबीरीला पाणी सुटत नाही. कोशिंबीरसाठी वापरलं जाणारं दही थोडंसं घट्टसर असावं. पातळ दही गाळणीतून गाळून मग घालू शकता. बाजारात कोथिंबीर स्वस्त असते, तेव्हा कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या, कढीपत्त्याची पाने, मिरची आणि मीठ घालून बारीक वाटून घेऊन आईस ट्रेमध्ये बर्फासारखं सेट करा आणि सेट झाल्यावर झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवा. कधीही गरज पडेल तेव्हा 1 क्यूब बाहेर काढून सँडविच किंवा भाजीसाठी, भातासाठी आपण वापरू शकता. गरज असेल तर त्यामध्ये पुदिना, लसूणही घाला. वेलदोडा पावडर आपल्याला बऱ्याचदा लागते. मूठभर वेलदोडे मंद गॅसवर कढईमध्ये भाजून घ्यायचे. थंड झाल्यावर 2 चमचे साखर घालून ते व्यवस्थित बारीक घ्या, म्हणजे साल वाया जात नाही आणि भरपूर सारी बारीक पावडर मिळते. हवं असेल तर त्यामध्ये थोडंसं जायफळ आणि बडीशेपही घालू शकता.
आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सखी या चॅनलवर असे बरेचसे उपयुक्त व्हिडिओ आपण पाहू शकता. त्यासोबतच फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्ही आम्हाला पाहू शकता. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सखी या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट करायलाही विसरू नका. परत भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.